दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. मकर संक्रांत 15/1/2015 6:15 मकर संक्रांत होती. त्या दिवशी जो भक्त माझ्यावर अंतर्मनातून व्याकुलता ओढ स्मरण ठेवतो त्याच्यावर माझी पूर्ण दृष्टी असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 12/2/2015 6:23 ही आज्ञा सर्वसामान्य भक्तासाठी स्वार्थाचा विचार करणारे आणि निस्वार्थी भाव काय असतो, आपला उद्देश काय असतो आणि उद्देश विना केलेली भक्तीचं काय फळ असतं ह्याचं विश्लेषण भगवंताने स्वतः केलंय. अगदी साध्या पद्धतीत विचारून उदाहरण दिलंय. ज्यावेळी आपण अडचणीत असतो त्यावेळी फक्त अडचणीचं टार्गेट दिसतं. अडचण निघली की ती अडचण आपल्याला विसरून जातो आणि मग पुढचा टप्पा लगेच आपल्या समोर येतो. ज्या मुख्य अडचणीतनं काढलंय भगवंताने ती जर अडचण व्यवस्थित निघल्यानंतर जर ध्यानात ठेवलं तर आपण भक्तीतनं बाजूला होत नाही. आज अनेक लोकांच्यात आम्ही बदल बघायला लागलोय. जरा आत्ता पाक घायला आलेली असते, जमिनीच्या खाली चाललेलं असतं. हायवेवर महाराजांनी आणून सोडलं की मग ह्यांच्या मनात किंतु परंतु यायला सुरुवात होत्या. अशा लोकांच्यासाठी ही आज्ञा गांभीर्याने घ्या. आज्ञा. पाण्याने व्याकुळ झालेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे पाण्याच्या शोधात भटकत असतो, पाण्याने व्याकुळ झालेला मनुष्य ज्याप्रमाणे पाण्याच्या शोधात भटकत असतो व त्याची व्याकुळता फक्त पाण्यासाठीच असते, त्याच्या पुढे इतर कोणतीही मोह वस्तू आल्या तरी तो त्याची व्याकुळता आहे ती पाण्यासाठी असते, पाण्यासाठी ठेवतो व मोहाकडे व वस्तूकडे दुर्लक्ष करतो. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याच्या दृष्टीस एखादा जलाशय दिसतो. तोच त्याच्या मनाला आत्म्याला शांती लाभते. त्या जलाशयातील पाणी पिऊन तो तृप्त होतो व समाधानी होतो. त्याचप्रमाणे भक्ती व नामस्मरणाची व परमात्म्याची व्याकुळता असेल तर त्याला इतर मोह वस्तूकडे न जाता त्याची व्याकुळता आहे त्याच्याकडे वाटचाल करतो. थोड्याच अंतरावर ज्याप्रमाणे व्याकुळ झालेल्या मनुष्यास जलाशय दिसतो त्याचप्रमाणे नामस्मरण भक्तीच्या व्याकुळतेने परमात्म्याचे दर्शन होऊन तो आत्मा तृप्त होतो व त्यात लीन होतो. हे आपला आत्मा तृप्त होत नाही. संकटातनं भगवंतानं काढलं की पुढचं 10 मार्ग तुम्ही लगेच तयार ठेवताय. त्यामुळं मानसिक संतुलन आपलं गमवून बसायला लागलाय. ही कुठंतरी शांती. ज्याप्रमाणे ताण लागली की सोनं जरी रस्त्यावर पडलं तर नको मला पाणी नाही पिलं तर मरतोय, ही जसा भाव ज्यावेळी पहिल्यांदा असतो तो भाव आपला शेवटपर्यंत राहत नाही. इच्छापूर्ती जरा झाल्या की 10 इच्छा निर्माण होते. त्या ह्या कुठंतरी आपण मर्यादा घालायला शिकलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला समाधान शांती लाभल आणि परमात्म्याचं दर्शन होऊन जोपर्यंत इच्छा ना अपेक्षा ना वासना आपण ठेवत बसू तोपर्यंत यातनं निघणं माऊली अवघड आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज्ञा. शनिवार दिनांक ही शनिवारची आज्ञा एकमेव बघा, लक्षात घ्या. तारीख कॅलेंडर बघा जरा तपासून आपल्या. शनिवार दिनांक 6/12/2014 आज्ञा. सायंकाळी 6:20 हा दत्त जयंती दिवशीची आज्ञा. काय सांगितलंय भगवंतानी बघा. जो भक्त माझ्या भक्तीत सेवेत लीन राहतो त्याच्या दुष्टबुद्धीचा विनाश करून त्याला मार्ग दाखवतो व सर्व जाणूनही अज्ञानाचे रूप घेतो व मूर्खासारखे वागतो अशा भक्तास माझी कदापि प्राप्ती अथवा दर्शन होत नाही. तो ब्रह्मष्टासारखा भटकत राहतो व त्याला जीवनात कोणताही मार्ग दिसू शकत नाही. तो अज्ञानातच बुडून समाप्त होतो किंवा माझ्या कृपादृष्टीस प्राप्त होत नाही.
आता इथं भगवंतांचं आज्ञेबद्दल मी तुम्हाला सांगतो, कुणी करा मदत असा विषय कधीच मी घेत नाही, पण ही मूर्खत्वाला कोण जातंय ह्याचा मात्र सगळ्या भक्तांनी विचार करणं गरजेचं आहे. का तर ह्या ज्या दत्त जयंती होत होत्या, मी सांगलीला अक्षरशः पतसंस्थेतलं कर्ज काढून दत्त जयंती साजरे करत होतो. ठीक आहे, महाराजांच्या कृपेनंच होत होतं, पण त्यावेळी झटायला सुद्धा कुठलीही माणसं येत नव्हती. मदत तर लांबच राहू दे. आणि त्यावेळी मात्र मी वैतागून लोकांना बोललोय. मी एकदा सगळ्या लोकांना माहीत असेल, जे जुनी लोक होतील, की बाबांनो माझ्या शेतावर मी कर्ज काढून घेतो, फक्त झटाय तरी या. त्यावेळी भगवंतांनी काय आज्ञा दिल्या बघा. आम्ही जी ओरडतोय ती सुद्धा भगवंत जे तुमच्या पुढं प्रबोधन करतो, जे मांडतो त्यांचं जे आत्ताचं रूपरेषा काय चाललंय एवढं जर ठामपणे दाखवून कार्य जर आपण मूर्खासारखी जर लोक नुसते आली ती दत्त जयंतीला फिरतोय, आपण एवढं जर मोठा उत्सवात जर सहभागी होत नसून तर आपल्यासारखं ह्या जगात मूर्ख नाही. देव म्हणते ते, पण माझ्यासारखा माणूस स्पष्टपणे म्हणतोय. आणि मी इथं मोराला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगत असतोय की दत्त जयंती हा का तर भगवंताचा एकमेव उत्सव असतो. आणि ह्याला जी मुक्ती ते मात्र आयुष्यभर घटंगळ्याच खात बसते ती, हे सुद्धा भगवंताने त्याला मार्ग कुठला दिसत नाही. अनेकदा आज्ञा बदगा आणि दत्त जयंतीला आपण यायचं, इथं सेवा करायची, मदत करायची का न करायची हे तुम्ही ठरवा. पण दत्त जयंतीला न आली तर मात्र इथं भगवंताच्या कृपदृष्टीत कोण पात्र होणार नाही. ही ह्या छत्राचा नियम आहे. बाकी छत्र जे तेजे पद्धतीत. अनेकदा आज्ञा वाचून जाऊ, लक्ष देऊन ऐका. का तर ही दत्त जयंती हा कायमचा विषय आहे आणि गंभीर्यानं प्रत्येक भक्ताने घेतलं पाहिजे, ज्याला कल्याण करून घ्यायचं आहे. आता इथं आम्ही काय वेळा जी भक्त येते ती संचार होत असतो आणि आल्यानंतर त्यांना विचारतो दत्त जयंतीला आलो का, नाही आलो तर जिथं तू जायचं आहे तिथं जा बाबा, इथं काय उपयोग तुमचा नाही. वर्षात नाही एकदा तुम्हाला त्यांचा जर आशीर्वादाची जर गरज नसेल भगवंताची, तर तुम्हाला कुठल्या शाळेत घ्यायची काय गरज आहे. सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे पास झालेलं, तर शाळेत जायचं नाही आणि मला सर्टिफिकेट द्या. हे असं सर्टिफिकेट आयुष्यात कोण देणार, भेटणार नाही आणि त्या माणसांची गरज बी नाही. आणि ह्यात बरीचशी माणसं संपलेली सुद्धा आहेत, हितनं एकदा घालवलेलं आहे. त्यांचा काय विचार होतो, काय होतंय ह्या भाग ज्याचा ते जाय, पण या छत्राला मुकलं जातं. यासाठी दत्त जयंती मात्र गांभीर्याने घ्या. अनेकदा मी आज्ञा वाचून धावतो, प्रत्येक शब्द भगवंताच्या मुखातला आहे आणि ही सूचना भगवंताची आहे. त्या हे दत्त जयंतीच्या बाबतीत वॉर्निंग म्हणायला काय हरकत नाही. आतापर्यंत एवढ्या आज्ञेत कुठं वॉर्निंग नाही, पण ही आज्ञा तुम्हा सगळ्यांना वॉर्निंग आहे. जो भक्त माझ्या भक्तीत व सेवेत लीन राहतो, त्याच्या दुष्ट बुद्धीचा विनाश करून त्याला मार्ग दाखवतो व सर्व जाणूनही. आता इथं येणारे अनेक लोकांचं दुष्टबुद्धी असू दे, कशीही असू दे, त्यांना भक्ती मार्गाला लावायचंच कार्य होतंय. त्याला मार्गदर्शन आम्ही करत असतो. आणि ही एवढं जाणून सुद्धा जर तुम्ही नुसतं करोडपती असतायसा, येतासा जातासा, दत्त जयंतीला येत नसतायसा, तसं अज्ञानाचं रूप घेतो आपण व मूर्खासारखं वागत असतो. जाऊया नाही गेलं तर काय होतंय, तर ही मूर्खाचं वागणं आहे. आणि जर अशा भक्तास माझी कदापिही प्राप्ती होणार नाही अथवा दर्शन होत नाही, तो भ्रमिष्ठासारखा भटकत राहतो व त्याला जीवनात कोणताही मार्ग दिसू शकत नाही. तो अज्ञानात बुडून समाप्त होतो किंवा माझ्या कृपा दृष्टीस प्राप्त होत नाही. एकदा भगवंताच्या नजरेतनं गुरुच्या मार्गातनं निघलं की ह्या जगात आपल्याला तारा नाही म्हणायला हरकत नाही. ज्याचा त्याचा विषय विचार करा आणि दत्त जयंती ही गांभीर्याने घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.